श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी घराची पूर्ण साफसफाई करायला काढलेली आहे. तर खूप धूळ झालेली. तर लवकरच धूळ जमा होते आणि बघा एवढे सारे फुलं आहेत आणि म्हटलं चला हे पूर्ण साफ करूया. तर त्याच्यावरती पूर्ण कचरा बसलेला. तर निरमाचं पाणी केलं आणि म्हटलं चला संपूर्ण मला खूप असं घर सजवायला खूप आवडतं. म्हणजे हे बघा छोटे छोटे फुलं आहेत आणि हे जे 2-3-4 मोठे फुलं आणलेले तर हे गणपतीला डेकोरेशनसाठी आणले होते. आणि हे जे छोटे फुलं आहेत हे जे मी एकदा शेगावला गेलेले तर तिथून आणलेत. आणि ह्या ज्या माळा आहेत ह्या देवघराला लावण्यासाठी आणल्या होत्या गणपतीच्या वेळेस. तर आता गणपती यायचे बाकी आहेत, अजून डेकोरेशनचं सामान पण येणार आहे. तर अशा प्रकारे लगेच खराब होतात त्या. दिवा आपण लावतो ना तर दिवा, अगरबत्ती तर अशा प्रकारे तो जो धूर निघतो ना तर त्याच्यामुळे त्या ज्या माळा आहेत त्या खराब होतात. तर आज संपूर्ण घराची साफसफाई केली. पूर्ण किचन साफ केलं पूर्ण. आज सकाळपासून झोपेतून उठली, चहा वगैरे घेतला आणि अंघोळ वगैरे करून म्हटलं आज जेवण काही बनवायचं नव्हतं. मुलाला शनिवार होता आणि एका मुलाला सुट्टी होती आणि दुसरा तर उशिरा जातो म्हणून जेवण काही बनवायचं नव्हतं. तर म्हटलं आज संपूर्ण घर आपण स्वच्छच करूया. तर संपूर्ण किचन पूर्ण भांडे काढलेत, सगळे भांडे घासलेत पूर्ण. गॅसचा वटा फक्त आता फ्रीज साफ करायचं राहिलं. आता फ्रीज उद्या साफ करेल कारण पूर्ण दिवस गेला माझा साफसफाई करण्यामध्ये. पूर्ण भांडे, डबे आणि डीमार्टमधनं सामान आणलेलं ते सगळं मी असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं. मटकी, चवळी, चणे तर ते सगळे डब्बे घासून त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं. डीमार्टमधनं आणलेलं सामान. हे बघा किती सारे फुलं आहेत ना. मला खूप आवड आहे असं घर सजवण्याची आणि झाडं लावण्याची. तर हे आहे मी याच्यावरून आणलेलं. आपलं अक्कलकोटला गेलेली तर अक्कलकोटवरून हे वटवृक्षाचं झाड स्वामींची मूर्ती आहे तर तिथं ठेवण्यासाठी आणलं होतं. तर त्याच्यावरती पण धूळ झालेली तर मग मी ते पण स्वच्छ करून घेतलं. तर अशा प्रकारे पूर्ण डब्बे वगैरे सगळे व्यवस्थित घासून त्याच्यामध्ये पूर्ण सामान असं भरून ठेवलं. नाहीतर सर्व डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. आणि मग मी गावी गेली. 8 दिवस गावीच होते, 4-5 दिवस. तर म्हटलं आता गावावरून आली तर सर्व पहिले स्वच्छता किचनची करून घेतली. तर अशा प्रकारे आता मला ना नवीन भांडे घ्यायची आहेत. पण म्हटलं जोपर्यंत आपलं स्वतःचं किचन होत नाही तोपर्यंत म्हटलं आपल्याला काही याच्यामध्ये चेंजेस असं करता येत नाही. आणि मग पाण्याचं मी गॅसच्या वट्यावर ठेवलं होतं तर खूप असा पसारा होत होता आणि मला वापरायला पण कमी जागा पडत होती. किचन कमी छोटं होत होतं किचनचा ओटा. तर मग मी हे प्यायचं पाणी आहे ना हे खाली असं ठेवलेलं आहे. पहिले गॅसच्या वट्यावर होतं तर मग मी तिथनं काढलं आणि मग मी ते खाली ठेवलं. खूप मोकळा असा मोठा असा गॅसचा वटा दिसतो कारण पाणी ठेवलं होतं त्याच्यामुळे मग मला ते छोटा वाटत होता आणि खूप कंटाळा येत होता जेवण बनवायचा कारण त्याच्यावरती पाणी आणि अडचण खूप होत होती. तर अशा प्रकारे बघा इथं ना झाडप्लांचं झाड मी लावलेलं आहे. घरामध्ये मोठं आहे एक. तर त्याच्यामधलं कापून थोडंसं त्याच्यामध्ये माती टाकली आणि याच्यामध्ये लावलं. हे जे गजानन महाराज आहेत, गणपती, भगवान श्रीकृष्ण, माता लक्ष्मीची मूर्ती हे मी अकोल्यावरून आणले आहेत. माझ्याकडे ना छोटे छोटे देव होते, म्हणजे छोटे होते गजानन महाराज आणि भगवान श्रीकृष्ण, गणपती. ते मला लग्नामध्ये आले होते. तर म्हटलं आता ते मी मोडले म्हणजे जुने देव दिलेत आणि त्याच्या बदलीत नवीन देव घेतले. कारण आपण देव आहे ना इथं कुठे पण आपण मंदिरात ठेवतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे, ते मंदिरात त्याची व्यवस्थित सेवा होत नाही आणि ते मग मंदिरातले देव कुठे देतात आपल्याला काही एवढं माहीत नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं की आमच्या इथं जे दुकान आहे अकोल्याला ते जुने देव घेतात म्हणजे आणि त्याच्या बदल्यात वजनाने असे नवीन देव देतात. तर हे गजानन महाराज थोडे मोठे वाटतात पण जो त्यांचा बशाचा जो आसन आहे ते थोडं जे आहे ते मोठं आहे त्याच्यामुळे ते करंगईपेक्षा थोडे मोठे येतात. तर हे जे बाकीचे देव आहेत मी हे करंगई एवढेच मोजून आणलेले. आणि हे बघा माता लक्ष्मीची मूर्ती माझ्या देवघरात नव्हती. देवघरामध्ये
फोटो आहे माता लक्ष्मीचा, कुबेर, गणपती आणि सरस्वती अशा प्रकारे फोटो आहे, जो मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणला होता. आणि ही कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि एका हाती सोन्याचा हंडा आहे. तर अशा प्रकारे ही खूप छान अशी मूर्ती, भरीव मूर्ती आहे आणि याची मी शुक्रवारी स्थापना केली. आता हे बाकीचे जे देव आहेत ते मी तांदुळात ठेवले होते, पण आता गुरुवारी यायला खूप वेळ आहे. तर त्यामुळे म्हटलं की आता आपण त्यांना दुधाने, पंचामृतने असं अभिषेक करून देवघरात ठेवूया. नंतर गुरुवारी गजानन महाराजची व्यवस्थित अशी अभिषेक करून पूजा करूया. तर अशा प्रकारे मी 4 देव आणले. आता माझी पूजा करून झाली आहे. पूजा गुलाबाची फुलं अर्पण केले. खूप छान अशी पूजा झालेली आहे. हे जे माझ्या देवघरात आहे हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे आणि ह्या शिवलिंगची आपण जर पूजा केली तर कैक पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होते. धूपने घरातील वातावरण कसं प्रसन्न, आनंदी वाटतं. आणि हे जे आहे ना महादेवांवर जो अभिषेक होतो, जलाभिषेक होतो, तर हे मी इथून आणलं, पण ते खूप छोटं झालं कारण त्याच्यामध्ये ना दिवसभर पाणी टाकत राहावं लागतं. तर आता म्हटलं कधीतरी जाईल ना तर थोडं मोठं घेऊन येईल. हे येते आहेत आपले स्वामी. तर आता 4 वाजले. सकाळी जेवण बनवलं नव्हतं, तर म्हटलं चला आता जेवण बनवून घेऊया. तर मुलांना चहा करायचा होता, तर चहा पिण्याचा टाईम झालाच होता. तर म्हटलं सर्वांना आधी चाय बनवते, त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायला घेते. तर सकाळी मी मटकी भिजू घातली होती. डब्बे जेव्हा भरले तर त्याच्यामधून थोडी थोडी मटकी उरली होती. मटकी, चवळी आणि चणे अशा प्रकारे मी सकाळीच थोडेसे भिजू घातलेत. रोज रोज विचार पडतं भाजी काय करावं, काय करावं. एक दिवस मुलानं मार्केटमधून 1000 रुपयाचा भाजीपाला घेऊन आला, पण तो काय होतं जास्त भाजीपाला आणला आणि आपण तोडून वगैरे ठेवला तरी पण तो सारखे जर पावसाळ्यामुळे लाईट गेली तर तो खराब होते. तर किती मोठा भाजीपाला माझा त्याच्यातनं फेकण्यात गेला. मशरूम आणले होते 2 पाकीट, तर ते पण खराब झालेत, ते फेकून दिलेत. कवळं मी कापून ठेवलेलं ते पण खराब झालं कारण लाईट जात होती आणि भाज्या एवढ्या काय लागत नाहीत. तर पाव किलो भाजी बनवली ना तर आमचं चौघं मायलेकांचं होऊन जातं त्याच्यामध्ये. तर कधी डाळ भात संध्याकाळचा, तर कधी भाजी. तर अशा प्रकारे ना खूप सारी भाजी उरली होती. तरी पण आता त्याच्यातले वांगी अजून बाकी आहेत. आणि हे बघा तावा आणलेला मी. तर हा तावा बघा 380 रुपयाचा तावा आहे. माझ्याकडे 2 होते तावे लोखंडाचे, पण ते थोडे खराब झाले. एका ताव्यावरती मुलं आमलेट बनवत होते, तर मग तो तवा मी वापरत नाही आणि तो वेगळा ठेवून दिलेला. आणि दुसरा लोखंडाचा तावा होता, तर तो पण थोडा खराब झालेला. खूप दिवस झालेत त्या तव्याला. तर म्हटलं आता मी गेलीच आहे दुकानावरती, तर हा छोटा कुकर मी घेऊन आले. कारण माझ्याकडे खूप मोठा कुकर होता आणि त्याच्यामध्ये थोडीशी डाळ जरी लावायची असली ना तर पूर्ण कुकरामध्ये 1 वाटी डाळ लावावी लागते. तर त्याच्यामुळे मग म्हटलं छोटा कुकर आपल्याला पाहिजे. असे चणे मटर उकळण्यासाठी किंवा 2-3 बटाटे उकळण्यासाठी, 1-1.5 वाटी डाळ शिजवण्यासाठी. तर अशा प्रकारे मला कुकर पाहिजे होता. तर मग मी दुकानात गेली तर तेव्हा मग कुकर, तवा, देव आणि अशा प्रकारे सामान मी घेऊन आली. तर उतरंडी पण आणली आहे, तर त्याची पण पूजा करायची आहे. तर ती खूप छान आहे, म्हणजे मला खूप आवडली होती. शेगावला मी बघितली तेव्हा छोट्या-छोट्या उतरंड्या होत्या. तर ही आहे ना, तर ही नवीन डिझाईनची आहे आणि थोडी मोठी आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे. तर ती मला 500 रुपयाची त्यांनी दिली. 550 रुपये बोलत होते दुकानवाले दादा, पण त्यांनी मला ना 500 रुपयाची दिली. तर आता बघा चाय माझा बनवून झालेला आहे. तर या सर्व चाय प्यायला. तर म्हटलं चला थोडीशी कणिक भिजवून ठेवते. तोपर्यंत भाजी होईपर्यंत ना ती अशी चांगली व्यवस्थित मुरते कणिक भिजवल्यानंतर. तर आता कणिक भिजवून घेतली आणि मसाला काढायचा बाकी आहे. तर म्हटलं मसाला काढून घेते. तर त्यासाठी ना लसूण शिलायचा बाकी आहे. तर लसूण शिलते आणि 2-3 कांदा कापून घेते. तर हे बघा लसूण शिलायला घेतला आणि मसाला आणायचा होता. तर मुलाला म्हटलं जाऊन शेंगदाणे, खोबरं, हिरवा मसाला घेऊन ये दुकानावरून. तर तो दुकानावरती मसाला आणण्यासाठी गेला आणि म्हटलं मी तोपर्यंत लसूण, कांदा कापून घेते. आणि अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक मसाला काढून घेतला. तोपर्यंत कुकरात चांगले चणेमठ शिजलेत. तर म्हटलं आधी भाजी करते, भाजीला फोडणी देते, त्यानंतर मग चपात्या करायला घेते. तर त्यासाठी थोडंसं मी तेल टाकलं आणि शिजवताना मी
त्याच्यामध्ये चण्यामध्ये जे चणे उकडायला टाकले होते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली. तर जास्त हळद मी आता तेलामध्ये टाकली नाही फ्राय करताना. आणि लाल मिरची म्हणजे काश्मीरी मिरची आणून ठेवलेली होती डीमार्टमधनं. तर काश्मीरी मिरची टाकली आणि थोडासा मसाला टाकला, गरम मसाला. आणि बाकीचा जो मसाला होता खडा मसाला तो तर मग मी मिक्सरमधून कांदा, खोबरं, कोथिंबीर, अद्रक तर त्यासोबत बारीक केला. तर अशा प्रकारे बारीक केलेला थोडासा मसाला 2-2.5 चम्मच कढईमध्ये टाकते आणि अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय करून घेते. कारण व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तसा पण आपण मसाला भाजूनच काढतो आणि कच्चा मसाला काढला ना की मग त्याचा तो वेगळा वास येतो. तर त्याच्यामुळे कांद्याचा तर मग त्याच्यामुळे मी कांदा भाजूनच पूर्ण मसाला काढते. तर बघा किती छान अशी भाजी झाली. आणि त्याच्यामध्ये मग मी आपला मॅगी मसाला टाकला. कारण आमच्या प्रत्येक भाजीमध्ये ना मॅगी मसाला असतो आणि मॅगी मसाला मुलांना खूप आवडतं, म्हणून मग मी भाजीमध्ये मॅगी मसाला टाकते. सकाळी तोंडलीची भाजी बनवली होती, चपात्या बनवल्या नाहीत. हे बघा आपली भाजी तयार झाली. तर मी सकाळी ना तोंडलीची भाजी बनवली होती आणि मग गॅस बंद केला आणि त्यानंतर मग मी घरातली कामं करायला लागले. तर म्हटलं पहिले साफसफाई करून घेते, नंतर जेवण बनवते. बनवता बनवता खूप उशीर झाला घरातली कामं करताना. मग मुलाला भूक लागली होती, तो बोलला मी बाहेरूनच नाश्ता घेऊन येतो. मग त्याने इडली आणि डोसा बाहेरूनच नाश्ता घेऊन आला 11 वाजता. त्याला वाटलं आता आई कामामध्ये बिझी आहे आणि एकदा साफसफाईला लागली की मग लवकर काही जेवण बनवणार नाही. मग त्याच्यासाठी त्याने नाश्ता बाहेरूनच तो घेऊन आला. तर हे बघा तोंडलीची भाजी मी सकाळी बनवून ठेवली होती, पण साधी बनवली होती. तर आता त्याच्यामध्ये थोडासा मसाला घालून ती फ्राय केली. तर चपात्या बनवायला घेते. आता भाजी तर माझी बनवून झालेली आहे. तर चपात्या बनवायला घेते. तर तुम्हाला ॲल्युमिनियमचा तावा आणि जे देव मी आणले आहेत गजानन महाराज, गणपती, तर तुम्हाला ते देव कसे वाटलेत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी. तर जे मी आटा जो आहे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेला तो वेगळा ठेवते. कारण जो आपला आटा असतो डब्यामध्ये आपण ठेवतो तर मग तो आटा मी त्याच्यामध्ये टाकत नाही. तर वेगळा असा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये जो अमोलचं आईस्क्रीम आम्ही आणलं होतं तर त्याच्यामध्ये तो आटा जो आहे तो मी असा वेगळा काढून ठेवला. आणि जेव्हा मी चपात्या बनवायला घेते तर तेव्हा मी त्याच्यातलाच आटा घेते उंड्याला लावायला. मी छोट्या गॅसवरच चपात्या बनवते, कारण मोठ्या गॅसवर चपात्या बनवल्यात ना तर त्या जळतात. तर त्याच्यामुळे हे बघा खूप छान अशा नवीन तव्यावरती आज त्याचं उद्घाटन केलं. तर खूप छान अशा चपात्या माझ्या तयार झालेल्या आहेत. हा तवा जो आहे ॲल्युमिनियमचा घासायला थोडा भारी जातो पण दिसायला खूप छान दिसतो. तर ह्या मी चपात्या आहे ना ह्या टोपलीमध्ये ठेवते, कारण हवा लागते आणि चपात्या कशा छान राहतात, खराब होत नाही. तर अशा प्रकारे मी आज भाजी बनवली. तुम्हाला कशी वाटली मटकीची भाजी कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे 2 नंबरच्या मुलाचा वाढदिवस आहे. तर छोटा मुलगा केक आणण्यासाठी गेला आहे. तर त्याला टिक्का लावला, त्याचं औक्षण केलं म्हणजे ओवाळलं त्याला. आणि अशा प्रकारे तर मेणबत्ती तर आम्ही आणली नाही, कारण केक आणला म्हटलं म्हणजे बड्डेला मेणबत्ती पण आणतात. तर छोट्या मुलाने मेणबत्ती नाही आणली. तर आम्ही दरवर्षी काही मेणबत्ती आणत नाही, फक्त केक आणतो आणि अशा प्रकारे त्याला ओवाळून घेते. आणि त्यानंतर मग आम्ही केक कापायला घेतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तुषार, हॅपी बर्थडे टू यू. दादा घे. अशा प्रकारे बर्थडे संपूर्ण झालेला आहे. बघू शकता, एक बाईट आपल्यासाठी. मस्त आहे. केकचा केक 260 रुपयाला आम्ही आणलाय. तर अशा प्रकारे मुलाचा बड्डे साजरा केला. आम्ही घरच्या घरीच बड्डे साजरा करतो, म्हणजे केक आणतो आणि केक कापतो, बाकी काही नाही.
आणि दरवर्षी अशाच प्रकारे कधी समोसे, तर कधी केक, तर कधी जिलेबी, अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी बड्डे साजरा करतो. तर आज 2 नंबरच्या मुलाचा बड्डे होता आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये छोट्या मुलाचा बड्डे आहे. तर अशा प्रकारे केक कापून झाला. तर चला मग, तुम्हाला कसा केक वाटला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते.